ओबीसी आरक्षणाला काहीही झालं तरी धक्का लागू देणार नाही, अंबडमधील सभेत सर्व ओबीसी नेत्यांचं आश्वासन. पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनीच पाहिला, पण 70 पोलीस रुग्णालयात जखमी झाले ते कुणी पाहिलं नाही. पोलीस यांना उठवायला आले तेव्हा जरांगेंनी सगळी तयारी केली होती. पोलिसांवर दगडांचा मारा सुरू होता. महाएल्गार सभेत भुजबळांचा जरांगेंवर हल्ला बोल. न्यायमूर्ती जरांगेंना सर सर म्हणत होते. जरांगे 5वी पास तरी आहेत का? माझ्या शेपटीवरती पाय देण्याचा प्रयत्न करू नका. भुजबळांचा इशारा. तर तत्काळ जनगणना झाली पाहिजे, भुजबळांची मागणी. आमदार मंत्र्यांना गाव बंदी करण्यात आली. महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर चालतो का? महाएल्गार सभेत भुजबळांचा सवाल. गावागावातले गाव बंदीचे फलक तत्काळ हटवा. आता जशास तसं उत्तर द्यावं लागेल, भुजबळांचं वक्तव्य. पद येतील जातील, पण आम्ही पदापेक्षा समाजासाठी लढू. ओबीसी आरक्षण टिकवणं हे सत्ताधारी आणि विरोधकांचं कर्तव्य. अंबडमधील महाएल्गार सभेत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मराठा समाजाची वाताहत कुणी केली? तुमचा खरा शत्रू ओबीसी नाही, खरा शत्रू ओळखा. भुजबळांसमोरच नाव न घेता ओबीसी नेते गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांकडे रोख. ओबीसी सभेला बच्चू कडूंकडून शुभेच्छा. ओबीसींसाठी सर्व पक्षीय नेते एकत्र आले. तसंच शेतकरी आणि शेतमजुरांसाठीही त्यांनी एकत्र यावं, बच्चू कडूंचं वक्तव्य. कुणावरही अन्याय होणार नाही असा निर्णय सरकार घेणार नाही. ओबीसींवरही अन्याय होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ओबीसी समाजानं संभ्रम निर्माण करून घेऊ नये. मराठा समाजाला आरक्षण देताना अन्याय करणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यामध्ये 2 समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. मराठ्यांना संपवण्यासाठी चारही बाजूंनी वेढा. बिनकामाचं कळप एकत्र येऊ लागले, त्यामुळे एकजूट दाखवा. ओबीसी मेळाव्यावरून मनोज जरांगेंची टीका. आमच्या पायावर पाय देऊ नका, नाहीतर तुमची खैर नाही. जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर. धमक्या देऊन राज्यातली शांतता बिघडवू नका. पुरावे सापडलेत, आता आम्हाला ओबीसींमध्ये घ्यावंच लागेल, जरांगेंचं वक्तव्य. छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं जोरदार उत्तर. तुम्ही लोकांचं खाता म्हणून जेलमध्ये जाता, मनोज जरांगेंचा टोला. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी केलं मनोज जरांगेंचं स्वागत. सांगलीच्या तरुण भारत स्टेडियममध्ये जरांगेंची सभा संपन्न. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? छगन भुजबळांवरून संभाजीराजे छत्रपतींचा सवाल. तसंच भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची ट्विट करत मागणी. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू असल्याची उदय सामंतांची माहिती. तर ओबीसी आरक्षण कमी होणार नाही याची दक्षता सरकार घेईल, सामंतांचं आश्वासन. मनोज जरांगेंच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यातील गुंडेवाडी गावाचं मराठा नगर असं नामांतरण. ग्रामस्थांनी काढली जरांगेंची मिरवणूक. मराठा नेते एकत्र आले तर 2 तासात आरक्षण मिळेल, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा राजकीय नेतृत्व एकत्र येत नाही, हे दुर्दैव, जरांगेंचं वक्तव्य. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, मात्र ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसींवर अन्याय होईल. राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया. जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. गरजू आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलं मत. शरद पवारांनी गर्वानं एकदा मराठा असल्याचं सांगावं अथवा 1 मराठा लाख मराठा अशी घोषणा द्यावी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं शरद पवारांना आव्हान. नांदेड जिल्ह्यामधील सोमेश्वरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख. राज्य मागासवर्गीय आयोगाची उद्या पुण्यात तातडीची बैठक. अध्यक्षांसह 10 सदस्य उपस्थित राहणार. बैठकीमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गास वाढीव आरक्षण देण्याबाबत चर्चा करणार. जरांगे पाटलांची मागणी चुकीची असून ती घटनाबाह्य आहे, भाजप नेते डॉक्टर परिणय फुकेंचं वक्तव्य. राज्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजना लागू. 2000हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना 25 लाख रुपये निधी मंजूर केला जाणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती.
अमित शहांनी राम मंदिराचं मोफत दर्शन करवण्याचं आश्वासन दिलं, त्यावर आरोप झाले. पण महाराष्ट्रातील लोकांना देखील राम मंदिर पाहायचं असेल तर सरकार आणि शिवसेना त्याची तजवीज करेल, उदय सामंतांचं आश्वासन. महायुतीत लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती. संभाव्य उमेदवारांची नावं एबीपी माझाच्या हाती. अजित पवार गटाकडून बारामतीतून सुनेत्रा पवार, साताऱ्यातून रामराजे निंबाळकर, रायगडमधून सुनील तटकरे, परभणीतून राजेश विटेकर, भंडारा गोंदियातून प्रफुल्ल पटेल, धाराशिवमधून राणा जगजित सिंग आणि छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा. शरद पवारांचा नियोजित कोल्हापूर दौरा अचानक रद्द. अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघाच्या अधिवेशनाला राहणार होते उपस्थित. तातडीनं दिल्लीमध्ये गेल्यानं दौरा रद्द केल्याची माहिती. राष्ट्रवादीच्या जन्मामुळे राज्यात जातीवाद निर्माण झाला. या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलण्यास खासदार सुप्रिया सुळेंचा नकार. राज ठाकरेंचं वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंना काहीही माहिती नाही. 50-60 वर्षांच्या राजकारणात शरद पवार यांनी कधीही जातीभेद केला नाही. राज ठाकरेंनी अशी वक्तव्य थांबवली पाहिजेत. अनिल देशमुखांची राज ठाकरेंवर टीका. संजय राऊत उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम करतात. अजित पवारांना डेंग्यू झाला तेव्हा त्यांनी आमच्यावर टीका केली होती. आता शेवटचं सांगतो, पुन्हा बोलाल तर उद्धव ठाकरेंच्या आजारपणाबाबत मला बोलावं लागेल. संजय राऊतांच्या टीकेला सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. वाटेल तेव्हा काहीही स्टेटमेंट करावं आणि वाटतं तेव्हा आराम करावा. अशा लोकांच्या स्टेटमेंटवरती फार बोलू नये, पण भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा. अडून अडून मदत करणं थांबावं. सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोमणा. गेल्या 15 दिवसात एसटीची 328 कोटी 40 लाखांची कमाई. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एसटी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ. हंगामी दरवाढीनंतरही प्रवाशांनी दिली एसटीला पसंती. 10 वर्षात नवी मुंबई मेट्रोसाठी 3,354 कोटी रुपये खर्च झाल्याची प्राथमिक माहिती. प्राथमिक अंदाजापेक्षा 291 कोटी रुपये अधिक खर्च झाल्याची माहिती. सिंधुदुर्गात नौसेना दिनाची जय्यत तयारी. वायुसेनेकडून चिपी विमानतळावरती नाईट लँडिंगची चाचणी. राष्ट्रपती, पंतप्रधान नौसेना दिनानिमित्तानं सिंधुदुर्गमध्ये येत असल्यामुळे वायुसेनेकडून चाचणी. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. पुढील वर्षी शनिवार आणि रविवारला जोडून 9 सुट्ट्या. राज्य शासनाकडून 2024 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर. पुढील वर्षात एकूण 24 सरकारी सुट्ट्या. नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर हा मेट्रो मार्ग सुरू केला, त्याच धर्तीवरती दिघागाव रेल्वे स्थानकही सुरू करा. खासदार राजन विचारे यांचं पंतप्रधानांना पत्र. देशभरातील माजी सैनिक सरकार विरोधात राळेगण सिद्धीमध्ये एकवटणार. विविध मागण्यांसाठी 19 नोव्हेंबरला अण्णा हजारेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन. विविध मागण्यांसाठी कोळी समाजाच्या वतीनं धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रेचं आयोजन. एकविरा देवीच्या मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात. 12 दिवस चालणाऱ्या या यात्रेत मोठ्या संख्येनं कोळी बांधवांचा सहभाग. मुंबईत सोमवारपासून 10% पाणी कपात. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी कपात. महानगरपालिका प्रशासनाची माहिती. कांदा टोमॅटोच्या दरांमध्ये वाढ. घाऊक बाजारामध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति किलो 50 रुपये तर टोमॅटो 40 रुपये प्रति किलो. 450 पेक्षा जास्त उत्सव. विशेष रेल्वे गाड्यांमुळे उपनगरीय लोकलचं वेळापत्रक कोलमडलं. लोकलचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप. मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेससह 11 रेल्वे गाड्या ताशी 130 किलोमीटर वेगानं धावणार. रेल्वे गाड्या ताशी 130 किलोमीटर वेगानं धावल्यास वक्तशीरपणामध्ये वाढ होण्यास मदत होणार. मध्य रेल्वेची माहिती. रेल्वे स्थानकांवरती प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी. मध्य रेल्वेचा निर्णय. सीएसएमटी दादर, ठाणे, एलटीटी कल्याण आणि पनवेल या महत्त्वाच्या टर्मिनसवरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी. वाशिममधील महागाव इथल्या 2 युवकांचं शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे दुकान हटवण्यासाठी उपोषण. शाळा परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांवरती बंदी आणण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.